नमस्कार मित्र. सर्वप्रथम तुम्हाला कालच्या सफल चांद्रयान मोहिमेच्या खूप खूप शुभेच्छा. एक भारतीय म्हणून तुम्हालाही शुभेच्छा, मलाही शुभेच्छा. पण ज्या पद्धतीनं काल मोदीजींनी काल तिकडून साऊथ आफ्रिकेतून झेंडा हलवून या सफल मोहिमेचं सारं श्रेय हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला ना, तो मात्र मला अजिबात पटलेला नाही. मागच्या वेळेस हे चांद्रयान कोसळलं तेव्हा हे सफलतेच्या आशेनं तिथंच आधीच इस्रोच्या हेडक्वार्टरमध्ये तळ ठोकून होते. पण दुर्दैव त्यांचं की ते चांद्रयान-2 कोसळलं आणि त्यांना सफलतेचं ते काही श्रेय लाटता आलं नाही. म्हणून आता बघा, हे साहेब जाऊन बसले आफ्रिकेला आणि तिकडून जेव्हा ते विक्रम रोवर सक्सेसफुली लँड झालं चंद्रावर, तेव्हा टपकन आले स्क्रीनवर हातात तिरंगा घेऊन. मला सांगा मित्रो, या सफल लँडिंगमध्ये नरेंद्र मोदींचं काय योगदान होतं? सगळं श्रेय खरं तर जातं ते आपल्या चाचा नेहरूंना. त्यांनी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला नसता तर ते जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी भारतातल्या संशोधकांना प्रोत्साहन दिलंच नसतं आणि इस्रोसारखी संस्था देखील उभारली नसती. तर नेहरूंनी केलं म्हणून आज हे झालं. पण हे अंधभक्त ऐकतील तर ना, ऐकतच नाही आहेत. त्यांना वाटतं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या मोहिमेची सुरुवात करताना तिरुपती बालाजीचं दर्शन काय घेतलं आणि ही मोहीम यशस्वी झाली तिरुपतीला जाऊन आल्यामुळे. गोविंदा गोविंदा. प्रकाश राजला विचारा आता कसं वाटतंय. शरद पवारही काल म्हणत होते, बाबा इस्रो उभारली नेहरूंनी, मोदींचा रोल काय? मित्रांनो, तुम्ही सारे भाजपावाले इथे बसून देशभक्तीच्या नावाखाली मोदींचाच जयघोष करताय. पण एक लक्षात घ्या, पवारसाहेबांनी अगदी मर्मावर बोट ठेवलंय. ते म्हणतायत ना, चांद्रयान मोहिमेचं यश हे नेहरूंमुळेच. नेहरूंचं काय घेऊन बसलात? अहो, नेहरूंसोबत एडविना माउंटबॅटन यांचंही मोठं योगदान आहे या यशस्वीतेत. का आणि कसं ते तुम्हालाही माहिती आहे. पण एकच सांगतो, त्या नसत्या तर आपल्या चाच्यांची विचार भरारी, त्यांच्या विचाराचं रॉकेट कधीच उडालं नसतं. जर नेहरूंना श्रेय देत आहे तर एडविना मॅडम नाही द्यायला हवं. एक चित्र तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती. 1961 आणि 1963 रॉकेट, एअरक्राफ्ट, विमान हे कशासाठी वापरले जायची? त्या इंग्रजांच्या ज्या मडमा यायच्या ना मॅडम, त्यांच्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी. हे भले भले वर अवकाशात जाऊन ते कुत्रे फिरवून आणायचे. आमच्याकडे कुत्रे रस्त्यावर फिरवतात. फिरवायचं कोण? चाचा नेहरू. आणि त्याच वेळेला एका बाजूला जेव्हा शास्त्रज्ञ आमचे झगडत होते, काहीतरी करायचं आहे देशासाठी, आण्विक तंत्रज्ञान आणायचे, त्यांना ही जी काही आण्विक क्षेपणास्त्र म्हणा किंवा जी काही लागणारी सामग्री होती, ते जे असायचं रॉकेट वगैरे, ते सायकलवरून घेऊन जायला लागायचं. चित्रात स्पष्ट दिसतंय. म्हणजे चाच्यांचं रॉकेट कुठे? अवकाशात. आणि आमच्या शास्त्रज्ञांना तेच रॉकेट घेऊन सायकलवरून प्रवास करायला लागायचा. आता तरीही जर आपण म्हणत असू की हे सारं श्रेय नेहरूंचं आहे, चाचा नेहरूंचं आणि एडविना मॅडमचं आहे, तर द्या त्यांना, द्या, नक्कीच द्या. आता श्रेयवादाची जी लढाई सुरू झाली ना, त्या लढाईत म्हणजे वक्फ बोर्ड देखील उतरले. कारण त्यांनी बाबराच्या जमान्यात बाबरकडे एक दुर्बीण होती. त्या दुर्बिणीने पृथ्वीवरून न दिसणाऱ्या, चंद्राच्या न दिसणाऱ्या द डार्क साईड ऑफ मूनवर एक मोठा भूखंड पाहिला होता. आणि लागलीच त्यांनी अलाहाबाद कोर्टात जाऊन त्याची रजिस्ट्री आणि स्टॅम्प ड्युटी भरून तो आपल्या नावावर करून घेतला. तिथे जो बोर्ड लावलाय ना, ये वक्फ बोर्ड की जमीन है, प्रॉपर्टी है, तो बोर्ड लावायला चंद्रावर कोण गेलं होतं हे अद्याप गुलदस्त्यात आहे. बाकी सगळी माहिती आली आहे. असो, तर या डार्क साईड ऑफ मूनवर आपलं चांद्रयान उतरवायची वेळ आली तेव्हा यानातून जे संदेश इस्रोच्या कंट्रोल रूमकडे आले, त्यात स्पष्ट लिहिलं होतं की उतरण्यासाठी एकच जागा योग्य आहे, पण साला तिथेही वक्फ बोर्ड आडवं येत आहे. काय करायचं? तेव्हा तातडीने इस्रोच्या लोकांनी वक्फ बोर्डाशी संपर्क साधला आणि त्यांना गळ घातली. खुदा के वास्ते हमारे चांद्रयान को उतरने को एक जगह चाहिए, जगह दे दो. देशभक्त वक्फ बोर्डानं कुठलेही आडेवेडं न घेता चंद्रावरची त्यांची जमीन मोठ्या मनानं देऊन टाकली आणि मग हे घोडं चंद्रावरच्या त्या सुक्या गंगेत न्हालं. तर असा हा कालच्या त्या सफल चांद्रयान मोहिमेचा श्रेयवादाचा किस्सा आहे.
पण या मोहिमेवर जो खर्च झालाय ना त्याबद्दलही अनेकांना चिंता वाटते. खर्चाचा विषय निघाला आणि वक्फ बोर्डाच्या दिलदार वृत्तीचा इथे संबंध जोडला गेला, तेव्हा काल परवाची एक बातमी नजरेसमोर तरळून गेली. झालंय काय, बंगालमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंट नावाची एक संघटना भलतीच कार्यरत झाली आली. मागे या संघटनेच्या म्होरक्यानं, अर्थातच एका मौलवीनं एक केलेलं जोरदार भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. आता याने सगळ्या मुसलमानांना एकत्र होऊन मतदार यादीत आपलं नाव नोंदवण्यापासून आधार कार्ड, पॅन कार्ड आदी डॉक्युमेंट्स तयार ठेवा असं ठासून सांगितलं होतं. आता यात नेमके किती लोक हे भारतीय नागरिक आहेत आणि किती बाहेरून आलेले रोहिंग्या, बांगलादेशी, म्यानमारचे आदिवासी याचा कोणालाच ठाव ठिकाणा नाही. पण कसंही करून आपली इलेक्टोरियल पॉवर वाढवायची आणि देशाच्या राजकारणात मतांच्या जोरावर इलेक्टोरियली आपलं वर्चस्व सिद्ध करायचं हे सूत्र वापरलं जाणार आहे. बरोबर हेच सूत्र वापरून बंगालमध्ये इस्लामिक स्टेट निर्माण करण्याची प्रयोगशाळा सुरू झाली मित्रांनो. अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपंचायत, ग्रामपंचायत अशा निवडणुकांमध्ये या ISFने, इंडियन सेक्युलर फ्रंटने, जी सेक्युलर नाहीये, पूर्णतः इस्लामिक आहे, भाजपा आणि तृणमूल या दोन्ही मोठ्या पक्षांच्या विरोधात लढून मोठं यश मिळवलेलं आहे. यासाठी त्यांनी कम्युनिस्टांची क्षीण होत चाललेली चळवळ सुद्धा जिवंत करण्याचे प्रयत्न केले. या सगळ्या भारतविरोधी शक्तींना बळ देत, त्यांची मर्यादित ताकद वापरत या ISFने या निवडणुकींमध्ये सर्वाधिक अशा 350 जागा जिंकल्या. त्यामुळे ममता दीदींना धक्का बसलेला आहे, कारण बंगालमध्ये मुस्लिमांची ती एकटीच मसिया होती आजवर. पण आता दीदींच्या या वर्चस्वाला सुरुंग लागलाय. मग दीदीनं काय केलं, मुस्लिम तुष्टीकरणाचे नवनवे फंडे बाहेर काढायला सुरुवात केली. चांद्रयान मोहिमेला किती खर्च झाला यावर गळे काढणाऱ्यांमध्ये ममता दीदी आघाडीवर आहेत. पण याच ममता दीदीनं जाळीदार टोपीवाल्यांच्या लांगुल चालनासाठी मशिदीतल्या इमामांना आणि 5 वेळा ते बांग देतात ना, बांग देणाऱ्या कोंबड्यांना, ज्यांना मोलजम का काय म्हणतात, त्या मोलजम मियांना सरकारी खर्चातून मासिक तनख्वाह देण्याबाबतच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली. कोर्टाने या मोलजम आणि मौलानांना तनख्वाह द्यायला हरकत नाही असा निर्णय दिला, पण त्यात अशी पाचर ठोकली की ही तनख्वाह त्यांना वक्फ बोर्डाने द्यावी, कारण मुसलमानांच्या धर्मस्थळांमधल्या दानपेट्या, देणग्या, वर्गण्या या वक्फ बोर्डाच्या ताब्यात जातात. मग या ठिकाणी किंवा मशिदींमधल्या इमामांना, बांग देणाऱ्यांना जर पगार द्यायचा आहे तर तोही वक्फ बोर्डाने द्यावा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्याला योग्य वाटतोय, पण त्या वक्फ बोर्डाला कसा पटेल? आमच्या खिशातले पैसे कसे द्यायचे? देशभरात सर्वाधिक जमिनींचे मालक असणाऱ्या या एकमेव ट्रस्टला निव्वळ भाड्यापोटी अब्जो रुपये मिळतात. मग हे लोक काय फक्त लेना बँकेचे कर्मचारी आहेत की काय? यांना यांच्या मुलाजिमांना, सहाय्यकांना, कर्मचाऱ्यांना पगार देताना सरकारकडे कशाला बघावं लागतं? तरीही सरकारने हे मान्य केले की चला, जोवर देशात वक्फचा जो कानून आहे आणि तोवर त्यांचं जे काही लांगुल चालन चाललंय ते चालू द्या. धर्मगुरूंना पगार, मानधन का काय द्यायचंय ना ते आम्ही देतो. आता कोणकोणती राज्य आहेत यात? 11 राज्य अशी आहेत की जी फक्त इमामांना पगार देतात आणि 4 राज्य आहेत, केवळ 4, जी इमामांसह पुरोहितांना देखील मानधन देतात आणि तेही इमामांच्या अर्ध. इस्लामिक धर्मस्थळांचा ताबा वक्फ बोर्डाकडे, त्यांचं उत्पन्न वक्फ बोर्डाकडे. हिंदूंच्या सगळ्याच देवस्थानांवर चॅरिटी कमिशनरकडून प्रशासक नेमलेला असतो, जो दानपेट्यांमधल्या रकमा सरकार दरबारी पोच करतो. पण जिथून सरकारला कमाई होते त्या ठिकाणच्या पुरोहितांना मात्र लोकांच्या म्हणजे भाविकांच्या कृपेवर जगावं लागतं. त्यांना पगार बिगार काय नसतो. असो, बंगालमधल्या मुस्लिमांच्या मतांवर आपली सत्ता सांभाळणाऱ्या ममता दीदींना अचानक ISFच्या निवडणुकांमधलं जे यशामुळे म्हणजे आपला मुस्लिम कैवाराचा अधिकार हिरावला जाण्यासारखं वाटायला लागलं. आता मुस्लिम म्हणजे आपल्या हक्काचे मतदार, पण ते असे विभागून कसे चालतील? मग दीदीनं लागली ते जलसा आयोजित केला परवा. राज्यातल्या सगळ्या इमामांना आव्हान धाडलं की आओ जलसे में आओ. आता या जलशात एक भाषणही केलं. तर ममता दीदी जेव्हा भाषण करतात ना, ते कुठलंही भाषण ऐकताना मला त्यांचं ते ऐतिहासिक भाषण आठवतं मला, आणि त्यातला तो अतरंगी आयटम आठवतो. हंबा हंबा डांबा डांबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा. पण कालचं भाषण वेगळं होतं बघा. আমার ক্ষুদ্র সামর্থ্য, ইমামদের জন্য আমি 500 টাকা বাড়ালাম, মুয়াজ্জিনদের জন্যও 500 টাকা বাড়ালাম, আর পুরোহিতদের জন্যও 500 টাকা বাড়ালাম। আপনারা অনেক সকালে এসছেন, হয়তো ফিরেও যাবেন, অনেক দূর দূর থেকে এসছেন,
ববি ঠিকমতো খাবার টাবার দিয়েছে কিনা আমি জানি না, অনেক খিদেও আছে আপনাদের পেটে, কিন্তু মনে রাখবেন আমার এখন একটাই খিদে, কি বলুন তো? বিজেপি হটাও ইন্ডিয়া বাঁচাও, বিজেপি हटाओ इंडिया बचाओ। ऐकलं, या भाषणात त्यांनी सगळ्या इमामांना, मुअज्जमना आणि पुरोहितांना देखील मासिक मानधनात 500 रुपये 500 टाका बंगालीमध्ये म्हणजे 500 रुपये वाढवून देण्याची घोषणा केली. या जलस्यात फक्त इमाम आणि मुल्ले आणि मौलवीच होते बरं का. मानधन सगळ्यांचं वाढवलंय, पण या जलस्यात पुरोहित नव्हते. बरं, वाढवले तर वाढवले, मुस्लिमांचं तुष्टीकरण करायचं आहे, छानच आहे तुमचं जे काय चाललंय ते. पण भाषणाच्या शेवटी घोषणा ऐकली का? बीजेपी भगाव देश बचाव. आता बीजेपी भगाव म्हणजे देश बचाव, अच्छा मायला काय लॉजिक आहे? तुमको हमने 500 टका बढ़ा के दिए, म्हणजे 500 रुपये बढ़ा के दिए, जाओ जलसा करो. आता हे सगळं ठीक आहे, असं बोलणं सगळं ठीक आहे, पण अचानक अंगात वारं संचार लागत भाषण करता करता बीजेपी हटाव देश बचाव. अरे कुठून आणि कशाला? कुठून आलं, कुठून आहे? अहो, ही 2024ची तयारी होती. एका बाजूला नरेंद्र मोदी त्याच दिवशी चांद्रयान मोहिमेच्या संशोधकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून बोलत होते, त्यांना धीर देत होते की उद्याचा दिवस तुमचा असेल, उद्याचा दिवस आपला असेल, हिंदुस्थानचा असेल, आपण नक्कीच यशस्वी होणार आहोत. हे पंतप्रधानांचे शब्द आहेत. तर या दीदी काय करतायत? 500 वाटून बीजेपी हटावच्या घोषणा देत आहेत. हाच फरक आहे देशाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या विचारधारेमध्ये आणि देशाच्या प्रगतीला मारक ठरणाऱ्या बुरसटलेल्या विचारांच्या धर्मांचं लांगुलचालन करणाऱ्या प्रवृत्तींमध्ये. चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली तर ती चाचा नेहरूंच्या दूरदर्शी धोरणांमुळे, एडविना आंटीच्या प्रेरणेमुळे आणि त्या उभ्या राहिलेल्या रॉकेटमुळे, नेहरूंच्या प्रागतिक विचारांच्या रॉकेटमुळे, दुसरं रॉकेट नाही. चंद्रावरही जागा बळकवायला मागे पुढे न बघणाऱ्या वक्फ बोर्डाची नुसती बंगालमधली भाड्याची कमाई 500 करोड आहे असं म्हणतात, पण मशिदीमधल्या मूल्यांचे पगार मात्र सरकारने करायचे. वर हे पुरोगामी सेक्युलर गळे काढणार की चांद्रयान मोहिमेला किती खर्च झाला, तुमच्या बापाचं काय जातंय? आता एवढ्यात तर हे झालं असतं, ते झालं असतं. याचं कसं आहे, गिरे तो बी टांग उपर. एकाच धर्माच्या भल्यासाठी बोंबल बोंबलायचं आणि नंतर बीजेपी हटाव देश बचाव म्हणायचं की झालं. मित्र, एकूणच कालपासून कसं वाटतंय तुम्हाला? खरं तर हे त्या प्रकाश राजला विचारायला हवं, कारण त्याचा मोदी द्वेषाचा, हिंदू द्वेषाचा मूळव्याध फुटलाय म्हणे. आमच्या चिंचवडचे एक डॉक्टर आहेत, वाघमारे डॉक्टर, त्यांनी एक जालिम उपाय सुचवला होता, काहीतरी दगड गरम करून लावा म्हणून. तर ते बहुतेक त्याची मात्रा लागू पडलेली दिसते. तरीही तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट्स करून मला नक्की कळवा. तूर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.